जोसेफ विजय यांचा शनिवारी शपथविधी. शनिवारी सकाळी 11 वाजता विजय सरकार राज्यपालांकडून टीव्ही केला सत्ता स्थापनेचं आमंत्रण. पन्हाळगडावरील सदोबा तलावा शेजारील दर्ग्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. निदा खान 12 मे पर्यंत पोलीस कोठडीत. नाशिक कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी निदा आरोपी. निदाला एमआयएमनं लपवलं. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल विरोधात गुन्हा नोंद. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात नाशिक पोलिसांची कारवाई. बळजबरी धर्मांतर विरोधात कारवाई कठोरपणे होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भूमिका. एमआयएम नेत्याला निदाचा पुळका. बिंग फुटल्यानंतर इम्तियाज जलील सैरभैर. इम्तियाज जलील एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष. जिहाद्यांच्या पाठीशी जलील. शिवसेनेकडून एमआयएमवर हल्लाबोल. 2 कॉर्पोरेट जिहाद्यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी. शाहरुख कुरेशी रझाक मेमनला 5 दिवसांची पोलीस कोठडी. सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री. बंगाल भाजपा विधिमंडळ गटाची बैठक संपन्न. अमित शहा यांच्या देखरेखीत नेता निवड. पश्चिम बंगालमध्ये नेता निवड. सुवेंदू अधिकारी एकमताने निवडले गेले. केंद्रीय निरीक्षक अमित शहा यांची घोषणा. भाजपाचे विक्रमादित्य नेते बिनसंसारी नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यानंतर यादीमध्ये सुवेंदू अधिकारीही सामील. थलपती विजय यांनी बहुमत गाठलं. डाव्यांच्या मदतीनं टीव्हीके सरकार बनवणार. आम्हाला काँग्रेसच्या सोबत बसायचं नाही. द्रमुकनं लोकसभा सचिवालयाला कळवलं. द्रमुक आणि काँग्रेसची युती मोडली. मुंबई पालिकेच्या जागेवर गांजाची शेती. भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी प्रकार आणला उघडकीस. खरातच्या लॉकरमध्ये सापडले डॉलर्ससह लॉकरमध्ये 1 कोटीहून अधिकचे दागिने. गोवंडीत शाळकरी मुलावर अतिप्रसंग. 45 वर्षीय नराधम शिपायाकडून 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन. गोवंडीत शाळकरी मुलावर अतिप्रसंग. 45 वर्षीय नराधम शिपायाकडून असभ्य वर्तन. 10वीच्या निकालात कोकण आणि मुली अव्वल. राज्यात सुमारे 92% विद्यार्थी उत्तीर्ण. माढ्याच्या विरकर महाराजाकडून लाखोंची लुबाडणूक. भोंदू विरकर महाराजाला अटक. नवरदेवाचा बूट लपवण्यावरून वऱ्हाडी भिडले. वधूवर पक्षात लग्न मंडपातच तुंबळ हाणामारी. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून वादंग. वैद्यकीय महाविद्यालय कुठे व्हावं याबाबत मतभेद. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार. तब्बल 1.5 वर्षानंतर गुन्ह्याची नोंद. लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना.